हाय नमस्कार मित्रांनो, मी तुमचा वावमॅन आणि वावमॅन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आलो आहे आम्ही परेल बस डेपोमध्ये आणि विठुरायांची जी आषाढी एकादशीनिमित्त आम्हाला व्हिडिओ काढायची होती, त्यासाठी आम्ही परेल बस डेपोला आलो आहे आणि थोडंसं आम्हाला कष्ट घ्यावे लागले. आता आम्ही ॲक्च्युली परमिशन देत नव्हते आम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी, पण आम्ही काही साहेब आहेत आतमध्ये, त्याची परमिशन घेतली आणि आम्हाला व्हिडिओसाठी परमिशन दिली. सो आता आम्ही व्हिडिओ वगैरे बनवणार आहोत. बघत राहा, थोडा वेळ लागेल आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी. आम्ही पनवेलवरून परेलला आलो व्हिडिओ काढायला मुंबईला, कारण मृदुला आहे आमच्याबरोबर. ती राहते सायनमध्ये आणि आमची शणया म्हणजेच गुड्डी आमची मेन ॲक्टर आहे. सो ती राहते, ती मृदुलाबरोबर राहते, म्हणून आम्ही इकडं आलो. आणि राज आला आहे खारवरून. सो तो कॅमेरा करणार आहे आज आणि ॲक्टसुद्धा करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. सो चला व्हिडिओ काढूया. ॲक्शन. मित्रांनो, आता एक आमच्या प्लेट जे आपण खायला काहीतरी देतो भिकारी लोकांना वगैरे, किंवा जे आपल्याला माणुसकी आहे त्या लोकांची, त्यांना आपण खायला वगैरे देतो. तर आम्हाला या आंटी भेटल्यात. त्यांच्या आंटीच्या दुकानात आम्ही व्हिडिओ बनवतो आहे. तो इकडं राज उभा आहे दुकानवाला म्हणून, आणि इकडे गुड्डी आणि मृदुला आहे, त्या येतात दुकानात घेण्यासाठी. तो असे आमची रील आहे. सो चला करूया. हाय नमस्कार मित्रांनो. आज ॲक्च्युली भरपूर इकडं तिकडं लोक बोलतात शूट नाही करायचं वगैरे. आम्हाला परमिशन दिली, त्यानुसार आम्ही फायदा घेतो. आणि खरंच चांगलं MSRTCचे खूप धन्यवाद, कारण आम्हाला टाईम दिला आणि शूट करायला हे दिलं, स्पेस दिला. सो थँक्यू. मित्रांनो, नाश्ता चालू आहे. मृदुलाचा उपवास आहे आणि श्रेयाने नाश्ता केला आहे आणि कंटाळले पण. आता वाजले किती? 3 वाजले. हा बघा, बस डेपो आहे पूर्ण परेलचा आणि अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग. पावसाने खूपच मेहरबानी केली, कारण कालपासून पाऊस लागला होता आणि आज पाऊस जरा कमीच आहे, काय माहिती नाही. तर त्यासाठी आम्हाला व्हिडिओ बनवता आले आणि बहुतेक व्हिडिओ आमच्या शूट झालेले आहेत. आता इकडची विठुरायाची तर झालेली आहे आणि चांगले चांगले सीन केले आम्ही मृदुला आणि गुड्डीने. तो राजभाई पॅटिसवर ताव मारतोय. पॅटी चांगला होता, चटणी पाहिजे होती गोड. सो आता पर्याय नव्हता आम्हाला, जेवायला पण टायमिंग नाही.
म्हणून मग आम्ही इकडच्या तिकडच्या खाल्लं. आणि मृदुलाचा ॲक्च्युली उपवास आहे म्हणून काय खाऊ शकत नाही जास्त. तो अजून आता आम्हाला बाहेर जातो, नाश्ता करतो आणि निघतो आम्ही थोड्या वेळाने. तर रुक्मिणीने केस सोडली होती आणि आता बांधते. मित्रांनो आता आलोय आम्ही. हा कुठला एरिया आहे काय माहिती, प्रभादेवीचा एरिया आहे. इथं सिटिंग अरेंजमेंट आहे बघा या साईडला. आणि इकडे आम्ही बसलोय. थांब जरा शूट घेतो थांब. तर मित्रांनो आता आम्ही परेलच्या ठिकाणी आलो आहे, म्हणजे प्रभादेवीच्या साईडला आलो आहे. आणि इथं बघा सिटिंग अरेंजमेंट वगैरे आहे. या ब्रिज खाली हा ब्रिज आहे. सो तिथे बसायला वगैरे आहे. आणि तिथं आम्ही छोटीशी एक रील बनवतो आहे. आणि गुड्डी वगैरे आहे आमच्याबरोबर आहे बघा. इकडे सर्व अरेंजमेंट आहे बसण्याची, भारी बनवलं आहे. सो असा. आणि आमची मृदुला आणि हा आमचा राज, ही गुड्डी. सो खूप भारी वाटते इकडे. पण आवाज आहे, कर्कश आहे भरपूर. आणि हवा तर भरपूर आहे. झोपलीच लोक हे बघा, सगळीकडे झोपलीच लोक. चल रोलिंग कॅमेरा ॲक्शन. आता आम्ही बसलोय टॅक्सीमध्ये. तिथून निघालो बस स्टँडवरून. आणि दुसरं पण छोटंसं एक रील बनवलं. तिथून आम्ही निघालो आता. आणि आता आपण जाणार आहोत चालू JTV नगर षण्मुखानंद हॉल. तिथे मुलाचं घर आहे, तिला आम्ही सोडतो. आणि बुद्धी तिला पण शाळेत सोडतो आज. शाळेला सुट्टी आज. आज आम्ही शूटिंगला घेऊन आलो. आणि आपला ब्लॉग आपण इथेच संपवतो. टाटा बाय बाय.